तर मी रात्री शाबू भिजायला घातलेला, तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत शाबू भिजलेला आहे। तर आता मी ह्यात मीठ थोडंसं घालते, मीठ आपण घालूया ह्यात। परत मी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केलं आणि साबुदाण्यात घातले आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्सर करायचं आहे। आणि त्यानंतर मी इथं 2 उकडलेले बटाटे घेतले आहेत, उकळून बटाटे घेतले आहेत। परत मी एक कढईत तेल तापले आणि मग त्यात आपण ते उकडलेले बटाटे बारीक चिरून घालूया। उकडलेले बटाटे घातल्यास आपण त्याला मिक्स असं करून घ्यायचं आहे, चांगलं तळून घ्यायचं आहे त्या बटाट्याला तेलमध्ये। आणि परत आपण 2-3 चमचे इथं हिरवी मिरची घालत आहोत पूर्णपणे। मग आता त्यामध्ये मिरची ही तळायची आहे मस्तपैकी असं। आणि मग थोड्या वेळाने त्यात आपण शाबू घालूया। शाबू असं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही शाबूचा कलरही चेंज झालेला आहे, खूप मस्त शाबू शिजला आहे। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि मला फॉलो